जिल्ह्यातील खामगाव शहरातील एका 75 वर्षीय आजीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि त्यात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना साद घातली, एक विनंती केली की आमच्या परिसरात फळं आणि खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये भेसळ होते आणि त्यामुळे मुंढे साहेब तुम्ही एकदा खामगाव आणि बुलढाण्यात या आणि त्याची दखलही आता वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत त्याच निर्मला आजी आहेत। आजी, काय नाव तुमचं? निर्मलाबाई. कुठे राहता तुम्ही? खामगावात राहते, निवराशाळेच्या समोर. तुम्ही एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकलेला आहे, नेमकं काय अडचण होती? काय कुठल्या खाद्यपदार्थांमध्ये तुम्ही एक विनंती केली होती तुकाराम मुंढे साहेबांना? नेमकं काय प्रकार आहे? सरकारी दवाखान्यात जे अन्न देतात ना ते एकदम बेकार आहे। आता गरीब लोक खेड्यापाड्याचे येतात, त्यांना खावाच लागते, खाल्ल्याशिवाय काय आहे, त्यांना मार्गच नाही आहे। एकदम भेसळ आहे बिलकुल त्या सरकारी दवाखान्यात। कमी जेवण, चांगलं जेवण नाही आहे, बेकार जेवण देतात एकदम। आणि तिथं बी घोटाळा आहे, सर्व मोठा घोटाळा आहे तिथं बी सरकारी दवाखान्यात। मुंडे साहेबांनी एक वेळा खामगावात यायलाच पाहिजे, माझी हात जोडून विनंती आहे त्यांना। आणि बाकीचं हॉस्टेलमध्ये तिथं बी इतकं जेवण बेकार देतात आणि खिचडी पण इतकी खराब वाटतात की तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही। हर हॉस्टेलवर, हर खिचडीवर, आणि कुठं बी लेकरांना काही व्यवस्था नाही आहे, पाण्याची नाही, संडासची नाही, कुठंच काही नाही आहे। हर शाळेवर त्या गरीब दलित आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरची शाळा आहे त्याच्यावर पण सुद्धा जेवण चांगलं नाही आहे। सर्व पैसे खायचे काम आहेत इथं, सर्व पैसे खातात आणि काही कामं करत नाही। गरीबाचेच लेकरं शाळेमध्ये येतात आणि मोठे लोक, बुलढाणा जिल्ह्यातले साहेब लोक पूर्ण पैसे खाऊन काहीच कामं करत नाही आहे। माझी हात जोडून विनंती आहे, मुंडे साहेबांनी खामगावात यावे अशी विनंती आहे माझी। तुम्ही ते फळांबद्दलही काय म्हटलं होतं की फळांमध्ये काहीतरी मिक्स करतात किंवा त्यातही, आणि त्यामुळे लोक आजारी पडतात, नेमकं काय काय ती तक्रार आहे? फळं भाजीपाल्यामध्ये बी आहे ना, इतकं भेसळ आहे की तुम्हाला सांगू नाही शकत। केळी पहिले पिकू घालायचे, त्याचं हे करायचं आणि झाडाचे फळं येते तेव्हाच विक्री येत होती। आता आहे नाही का, रात्रीमध्ये कच्चे केळं, कच्चे पपई, कोणते बी फळं भाजीपाला त्याच्यात पूर्ण याच्यात भेसळ आहे। हे हात जोडून विनंती आहे मुंडे साहेबाला की त्यांनी एक वेळा बुलढाणा जिल्ह्यात या आणि हे सर्व मार्गदर्शन करावा। ते भेसळीचं खाल्ल्याने काय होतं, म्हणजे नेमकी तुम्ही तक्रार केली कुठं त्याची? याच्यात लेकरं बिमार, बाया बिमार, सर्व बिमार पडतात। लहान मुलापासून तर 50, 60, 70 वर्षापर्यंत सर्व आजारी पडतात। त्याच्यामुळे खूप आजार वाढला आहे खामगावमध्ये, पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खूप आजार वाढला आहे। तुम्ही तक्रार केली होती, स्थानिक जे काय अधिकारी आहेत बुलढाण्यात त्यांना तक्रार केली? मी कधी मला काही एवढं समजत नाही साहेब, मी एवढी काही शिकलेली नाही। मुंडे साहेबांना कशी साथ घातली तुम्ही? मुंडे साहेब ऐकतील तुमचं? मुंडे साहेब बिलकुल ऐकतील माझी, हात जोडून विनंती आहे त्यांना। मी चांगल्यासाठी करून राहिली, मुंडे साहेबाला सांगून राहिली की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात कोण्या अधिकाऱ्यानं काहीच भेसळमध्ये कुठंच लक्ष नाही दिलं। हॉटेल झाली, दवाखाना झाला, सर्व हॉस्टेला झाल्या, खिचडी झाली, कुठंच कोणी येऊन नाही पाहत काय चालू आहे म्हणून। नुसते पैसे घेतात आणि गरम बसतात साहेब। अजून काय मागणी आहे? तुम्ही मुंडे साहेबांना अजून एक मागणी करणार होतात, नेमकी ती काय आहे? जे भेसळयुक्त पदार्थ तुम्ही खातात किंवा हॉटेलवर असू देत किंवा बस स्टँडवर असू देत, फळांचे आहे, अजून काय काय तक्रारी आहेत की ज्या की आमच्या माध्यमातून मुंडे साहेबांना तुम्हाला सांगायचे? हॉटेलमध्ये, बस स्टँडवर जा, कोणत्याही हॉटेलमध्ये जा, ते कढई इतकी काळी क्षार आहे, त्याच्यात तेच तेल टाकतात आणि इतकं गंध वापरतात आणि कसं काळं क्षार पाणी, खराब पाणी, आणि सर्व पाणी खराब असल्यामुळे हर हॉटेलमध्ये, हर बस स्टँडवर, गावात बी, पुऱ्या खामगाव जिल्ह्यात, तालुक्यात पूर्ण भेसळचं जेवण, पाणी, फळं बिळं सर्व भेसळच आहे पूर्ण याच्यात। काय कारवाई व्हायला पाहिजे यांच्यावर? तुम्हाला काय वाटतं? मुंडे साहेबांना काय सांगाल तुम्ही? काय कारवाई करायला पाहिजे ते जर आले तर? मुंडे साहेबांनी हेच कारवाई करा, दवाखान्याची सर्व पाहणी करा आणि ह्या भेसळची पाहणी करा, हॉस्टेलला पहा आणि सर्व अंगणवाडीचे पहा। चुलीवर भात शिजवतात, चुलीवर खिचडी शिजवतात आणि शाळेत घाण पाहिजे तुम्ही, खिचडीच्या रूममध्ये जाऊन पाहिजे, त्यांना पाणी नाही, काही नाही, नुसते लेकरं हिंडतात ताटं घेऊन, थोडे प्लेटा घेऊन, काहीच सुविधा नाही। काय सांगाल मुंडे साहेबांना? मुंडे साहेबांना सांगणार आहे मी, साहेब माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही दवाखान्यात आणि हॉस्टेलावर आणि पूर्ण आपल्या खिचडीच्या
याच्यावर तुम्ही पूर्ण चेक करा आणि या फळावर पण पूर्ण चेक करा, फळं बिळं सर्व आणि भाजीपाला पूर्ण चेक करा. माझी एवढीच विनंती आहे साहेब. अजून कुठल्या समस्या आहेत तुमच्या, म्हणजे तुम्हाला ज्या वाटतात की ह्या सुटायला पाहिजे, कुठल्या समस्या आहेत? हे माझ्या समस्या एवढेच आहेत की फळं बिळं, हे भाजीपाला, हे जेवणाचं आणि हे खिचडी वाटप आणि हे हॉस्टेलला याच्यावर लक्ष देऊन एवढी चांगली कारवाई करा. माझी एवढीच विनंती आहे तुकाराम मुंडे साहेब. त्यांना आमंत्रण द्याल बुलढाण्यात, खामगावला यायला? मग काय तर मी हात जोडून विनंती करतो त्यांना की त्यांनी एकदा बुलढाणा जिल्ह्यात आलेच पाहिजे. तर नक्कीच आपण बघू शकतो की या निर्मला आजी आहेत, या खामगावच्या आहेत, या सामाजिक सेविका आहेत खरं तर. आणि यांना असं वाटतं की या परिसरात ज्याप्रमाणे भेसळयुक्त अन्न, भेसळयुक्त फळं, शासकीय रुग्णालयात जे काही निकृष्ट प्रकारचं जेवण मिळतं त्यावर मुंडे साहेबांनी, म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन यावर कारवाई करावी असं या आजींची मागणी आहे. आणि त्यामुळेच त्यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक व्हिडिओ तयार केला आणि तो पोस्ट झाला, जो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. त्यामुळे मुंडे साहेब याची दखल घेतील अशी अपेक्षा करूयात. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.